माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 9. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून पुढील भागाला सुरुवात करते. राजांना इतके उत्सुक पाहून भगवान कल्की म्हणाले की आपल्या या प्रश्नाची उत्तरे तर शांत हृदयाची मुनीच देतील. यावर राजांनी मुनींना सविस्तर निवेदन करून आपल्या शंकाची समाधान करण्याची प्रार्थना करून म्हटले, हे मुनीवर, भगवान कल्कीबरोबर आपला इतका रहस्यमय वार्तालाप कोणत्या विषयावर झाला, त्याचे रहस्यमय कथन जाणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यावर मुनी वृत्तांत सांगताना म्हणाले की पूर्वकाळातील गोष्ट आहे. पुरिका नावाच्या पुरीमध्ये वेदांमध्ये पारंगत असे एक विद्रुम नावाचे ज्ञानी मुनी राहत होते. तसेच ते माझे वडील होते. माझ्या आईचे नाव सोमा होते, परंतु मी पुरुषत्व नसलेला होतो. माझ्या ह्या दशेमुळे माझे माता पिता अत्यंत दुःखी झाले. माझी प्रकृती पण चांगली नव्हती. माझ्या स्थितीवर दुःखित होऊन माझ्या वडिलांना शिव वनात जाऊन धूप दीप गंध इत्यादी सहित विधी पूजा करून शिवाची स्तुती केली. ते म्हणाले की महादेवा शंकरा, हे शांत रूपाच्या आपण तीनही लोकांमध्ये नाथ भूतांना आश्रय देणारे आहात. आपल्या कंठामध्ये वासुकी, नाग जटामध्ये गंगेचे तरंग शोभायमान, आनंद देणारे आहे शिवा, मी आपल्याला प्रणाम करतो. माझ्या वडिलांच्या अशा प्रकारच्या स्तुतीला प्रसन्न होऊन कल्याणकारी शिव ऋषभावर आरूढ होऊन प्रगट झाले. त्यांनी वडिलांना वर मागण्यासाठी सांगितले. तेव्हा माझे वडील श्री विक्रम मुनींनी भगवान शिवाला मला पुरुषत्वयुक्त होण्याचे वरदान दिले. पार्वती सहित शिवाने त्याचा स्वीकार केला. अशा प्रकारे भगवान शिवाकडून वर मागून जेव्हा पिता घरी परतले, तेव्हा मला पुरुष आकाशात पाहून खूप प्रसन्न झाले. तेव्हा माझे वय 12 वर्षाचे होते. तेव्हा त्यांनी सगळ्या बंधू बांधवांना एकत्र करून आनंदपूर्वक माझा विवाह करून दिला. यज्ञ राजाच्या पुत्रीला आपल्या पत्नी रूपात प्राप्त करून मी संतुष्ट झालो. गृहस्थ आश्रमात प्रवेश केल्यानंतर मी आपल्या अत्यंत सुंदर पत्नीच्या प्रेमात पूर्णपणे डुबून गेलो. काही दिवसानंतर माझ्या माता पित्याचे निधन झाले. त्यानंतर शोकाकुल अवस्थेत मी भगवान विष्णूची आराधना करू लागलो. माझ्या पूजा आराधनाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू एक दिवस माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले की स्नेह, मोह इत्यादी सगळी माझी माया, माता पित्या इत्यादी संबंधीची ममता मनाला व्याकुळ करते. या व्याकुळतेतून शोक, दुःख, भय, उद्वेग, वृद्धावस्था, मृत्यू इत्यादी सगळे क्लेश माझ्या मायेतून होत असतात. भगवान विष्णूकडून असे ऐकून मी काही बोलणार तेवढ्यात ते अंतर्धान पावले. मी झोपेतून जागा झालो. मुनींनी सांगितले की तेव्हा मी आपल्या पत्नीला बरोबर घेऊन पुरिका नावाच्या त्या पुरीतून पुरुषोत्तम संज्ञक विष्णुधामाकडे निघून गेलो. त्याच्या दक्षिण भागामध्ये आश्रम बनवून पत्नी तसेच अनुयायीसहित भगवान श्रीहरीची सेवा करण्यात लीन झाले. त्रैलोक्य भगवानाच्या त्या परमधामाकडे राहून मी सतत प्रभूच्या मायादर्शनाची इच्छा करून सतत गायन, जयपूर्वक, जपपूर्वक यमाचे भ्रम करून दूर करणारे भगवान श्री विष्णूचे ध्यान करण्यास संलग्न होऊन गेलो. मला अशा प्रकारची तपस्या करण्यात 12 वर्ष होऊन गेली. त्याच्यानंतर एके दिवशी आपल्या बांधवांसहित समुद्र तटावर गेलो. जसे मी स्नानासाठी समुद्रात डुबकी मारली, तेवढंच मी समुद्रातील भयंकर लाटेच्या तरंगातून व्याकुळ होऊन गेलो. मी घाबरून इतका शक्तीनं होऊन गेलो की माझ्याच्याने कोणतीच हालचाल होत नव्हती. मला उठताच येत नव्हते. पाण्यात विहार करणारे जीव मला अधिकाधिक त्रास देऊ लागले. कधी मी उसळून जात होतो, तर कधी पाण्यात डुबकी मारत होतो. या क्रियेने माझे मन खूप विचलित झाले होते. मी सगळ्या बाजूने व्याकुळ निराश झालो. हळूहळू समुद्राच्या विशाल लाटांच्या तरंगाने शिथिल झालो आणि माझे चित्त कधी गुचित झाले माझे मलाच कळले नाही. त्याच्यानंतर वाऱ्याच्या हिंदोळ्याने पाण्यावरील तरंगावर बसून मी समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर जाऊन पोहोचलो. मला अशा प्रकारे नीरव व शांततेच्या ठिकाणी एकटा अचेतना अवस्थेत पाहून वृद्धा शमी नावाच्या ब्राह्मणाने, जो संध्या उपासनेमधून निवृत्त होऊन त्या ठिकाणाहून जात होते, ते माझ्याजवळ आले. मला म्हणाले आपल्या घरी घेऊन गेले. माझ्याजवळ आले आणि मला ते आपल्या घरी घेऊन गेले. वृद्ध शमीचा परिवार धनधान्याने युक्त होता. तो हे धर्मात्मा वृत्तीचे ब्राह्मण होते. मला समुद्रातून प्राप्त शिथिल अवस्थेतून स्वस्थ करून वृद्ध शमी आपल्या मुलासारखे माझे पालन करू लागले. अनंत मुनीने त्या राजांना सांगितले की वृद्ध शमीकडे त्यांच्या घरी राहून मला दिशा आणि देशाचे पण ज्ञान राहिले नाही. त्यामुळे दुःखी हृदयाने त्या ब्राह्मण दाम्पत्यालाच आपले माता पिता मानून मी तेथेच राहू लागलो. वृद्ध शमी ब्राह्मणाने सगळ्या प्रकारातील वेद धर्माचे अनुष्ठान जाणून आपली सुकुमार कन्या
चारुमतीशी माझा विवाह लावून दिला. ती चारुमती सोन्यासारखी, तेजस्वी, कांतीसारखी, गोऱ्या वर्णाची, शील गुणांनी युक्त होती. त्या मानिनीला आपल्या पत्नीच्या रूपात प्राप्त करून मी आश्चर्यचकित झालो. चारुमतीने आपल्या सेवेने परायण वृत्ती शालीनतेद्वारा सदैव मला संतुष्ट केली. मी पण तिच्यासोबत सगळ्या प्रकाराचे सुख भोगू लागलो. तिच्याकडून मला 5 पुत्र जन्माला झाले. ते म्हणजे जय, विजय, कमल, विमल, बुध नावाने ओळखले गेले. अशा प्रकारे निरंतर माझ्या सुखाची वृद्धी होत गेली. हळूहळू आपल्या व्यवहार, ज्ञान, क्रियाकर्माने आपल्या स्वजनपुत्रांनी युक्त विविध प्रकारांनी धनाचा स्वामी झालो. काही वेळानंतर मी इंद्रासारखा पूजनीय प्रसिद्ध झालो. जेव्हा माझा मोठा मुलगा जय विजय योग्य झाला तेव्हा त्याच्यासाठी धर्मासार नावाच्या ब्राह्मणाने आपली कन्या देण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्यांच्या प्रस्तावाला प्रसन्नतेने स्वीकार केले. त्या ब्राह्मणाच्या कन्येसोबत मी आपल्या मुलाचा विवाह संस्कार केला, ज्याच्यासाठी वेदज्ञ ब्राह्मणांना बोलवले गेले. अभ्युदय इत्यादी कर्म पूर्ण केले. या उत्साहाच्या वेळी अनेक स्त्रिया सुंदर आभूषणांनी युक्त वाद्य वाजवित होत्या, गीत म्हणत नाच करत होत्या. असे पाहून पुत्रांच्या अभ्युदयाच्या विलासासोबत मी पण पितर देवता ऋषींना तर्पण देण्यासाठी समुद्राच्या किनारी गेलो. समुद्रात स्नान करून तर्पण इत्यादी मधून निवृत्त होऊन जेव्हा मी पाण्यातून निघून किनाऱ्याकडे चालू लागलो तेव्हा मी पाहिले की माझ्या पूर्व काळातील सर्व बांधव संध्या करत होते. त्यांना अशा प्रकारे पाहून माझे मन उद्विग्न झाले. म्हणून अनंत मुनींनी त्या राजांना सांगितले की हे राजांनो, पुरुषोत्तम धामामध्ये राहणाऱ्या त्या ब्राह्मणांना अशा प्रकारे भगवान विष्णूच्या सेवेत द्वादशीच्या पारायणामध्ये तत्पर पाहून मी चकित झालो. माझ्या रूपात वयात पहिल्यापेक्षा काहीच फरक पडलेला नव्हता. हे पाहून आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. म्हटले की हे अनंत विष्णू भक्त आहे, तू या जलामध्ये असे काही पाहिले आहे का ज्यामुळे तुला चिंतित केले आहे? तू इतका हतबल मानसिक रूपाने चिंतित दिसत आहे. जर असे काही असेल तर कोणती शंका मनात न ठेवता आम्हाला सांग आणि कोणत्याही प्रकारची मानसिक अवस्था न ठेवता पारायण कर. त्या ऋषींकडून आपल्याबद्दल असे काही ऐकून मी त्यांना म्हणालो की नाही, मी काही पाहिले नाही, ऐकले नाही, पण काही समजत नाही की माझी सगळी इंद्रिय काम देत नाही. मला त्रास होत आहे. यामुळे मी दुर्बल हृदयाचा झालेलो. मला वाटत आहे की सगळे भगवान हरीची माया, ज्याने मला दुःखी व्याकुळ इंद्रियाचा बनवले. मी आत्मविस्मृतीचा अनुभव करून स्नेह मोहातून दूर जात होतो, परंतु या गोष्टीला कोणीच जाणत नव्हते. मी तर आपली पत्नी, धन, संपन्नता, गृह, प्रासाद, पुत्राचे विवाह इत्यादीपासून अत्यंत विरक्त होतो. आता त्यापासून दूर होऊन अत्यंत शोकाने दुःखाने युक्त झालो, परंतु माझ्या लक्षात ते रहस्य बिलकुल येत नव्हते. मला सगळे एकचक्रासारखे फिरत राहून एका स्वप्नाप्रमाणे भासू लागले. तेव्हा माझी पहिली पत्नी मानिनीने मला त्या विवंश मूर्खासारख्या अवस्थेत पाहून माझ्याजवळ येऊन आक्रोश करत ओरडून बोलू लागले की हाय रे देवा, हे काय झाले? हाय रे देवा, हे काय झाले? तेथे अशा प्रकारे तपस्या करताना आपल्या पहिल्या सहधर्मिणीला पाहून, आपल्या समोर मुनींचा जनसमूह पाहून मी घाबरून गेलो आणि नंतर आपल्या पत्नीला, आपल्या 5 पुत्रांचे स्मरण करून अत्यंत कंपित हृदयाने व्यथित होऊन गेलो. तेवढ्यात एक गंभीर प्रकृतीचे धीर, शांत, शुद्ध तसेच दुःखाचा नाश करण्यास समर्थ परमहंस मुनी मला ज्ञान देण्यासाठी तेथे येऊन पोहोचले. त्यांच्या अशा प्रकारे तेथे प्रकट झालेले पाहून ज्ञानी पुरुषांच्या रूपात सगळ्या बांधवांनी त्यांचे पूजन केले. माझ्या कल्याणाचा उपाय विचारू लागले. मुनीसुज्जींनी आपल्या समक्ष सत्संगासाठी आलेल्या मुनिजनांना संबोधून म्हटले की अशा प्रकारे यथा योग्य रूपातील भिक्षा प्राप्त करून ते ज्ञानी पुरुष जेव्हा विराजमान झाले तेव्हा पुरुषोत्तम तीर्थावरील त्या निवास करणाऱ्यांनी महाराज परमहंसजींना विचारले की हे गुरुदेव, अनंत शरीरोग विरहित कधी होणार? परमहंस मुनी त्यांच्या प्रश्नाचे तात्पर्य जाणून मला आपल्याबरोबर आपल्यासमोर अशा प्रकारे विस्मय चिंतेने प्रस्थ उभे राहिलेले पाहून म्हटले, हे अनंत, तू आपली पत्नी चारुमती, भूत आणि 5 पुत्र, धन, धान्य, रत्न, भवन, प्रासाद इत्यादींचा त्याग करून येथे केव्हा आलास? काय आज तुझ्या पुत्राच्या विवाहाचा दिवस आहे ना? मी आज पण तुला येथे समुद्र तटावर फिरताना पाहत होतो. तेथील सगळ्या धार्मिक व्यक्ती तुझा आदर करत आहे. मी पण आज निमंत्रित आहे, परंतु तू इकडे येऊन शोकाने संतप्त दिसत आहे.
हे प्रभो, तेथे तर 70 वर्षाचा वृद्ध होताच, परंतु इकडे 30 वर्षाचा योग कसा झाला काय दिसत आहे? तुझ्या त्या सहचारिणी पत्नीला पण मी येथे कोठेच पाहिले नाही. मी स्वतः हे पण जाणत नाही की मी या स्थानावर कशा प्रकारचे कुठून आलो. काय तो तूच अनंत आहेस का दुसरा कोणी? मी पण तोच भिक्षुक आहे का अन्य कोणी? इकडे माझ्याने तुझे मिळणे इंद्रजितासारखे प्रतीत होय. तू अन्य धर्माचे पालन करणारा गृहस्थ, मी परमार्थाच्या चिंतेत मग्न राहणारा भिक्षुक. हे येथे आपल्या दोघांच्या पारस्परिक संवादिक बालक एक उन्मत्तसारखा निरर्थक होय. हे द्विज, मला यातून एकच समजते की ही भगवानाची त्रैलोक्य मोहिनी माया. या मायेचे रहस्य साधारण ज्ञानाने नाही, अद्वैत बुद्धीनेच समजले जाऊ शकते. विस्मयात डुबवलेल्या हृदयाने त्या परमहंस भिक्षुकाने मला इतकेच सांगितले. त्यांनी मार्कंडेय मुनींना म्हटले की हे मुनिवर, मी आता तुला भविष्यातील गोष्ट सांगत आहे. प्रलय काळात त्या परमपुरुषाच्या उदरामध्ये जलात स्थित राहिलेली, पथावर बसलेली वेशेसारखी सगळ्यामध्ये मोहमाया उत्पन्न करणारी, अज्ञानी बुद्धी निर्माण करणारी माया वास करत आहे. तमोगुण रूपवाली हीच माया जीवाला अनंत कष्ट देणारी आहे. हीच माया तीनही लोकांमध्ये व्याप्त होऊन तीत स्थित राहत आहे. या मायेचा नाश करणे कोणत्याही प्रकारच्या जीवाला शक्य नाही. प्रलय काळातच मात्र तो संभव आहे. जेव्हा तीनही लोकात लीन होऊन सर्वत्र अंधार पसरतो, तेव्हा दिशा, देश आणि काल इत्यादींचे कोणतेच चिन्ह राहत नाही. ज्यावेळी स्वतः ब्रह्माने सृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेतून आपल्या महिमाद्वारा प्रकृती आणि पुरुषांच्या संयोगातून महत्व उत्पन्न झाला होता, प्रकृतीतून काळ आणि स्वभावाची उत्पत्ती झाली, महतातून अहंकार निर्माण होतो. हाच अहंकार तिन्ही गुणांमधून विभक्त होतून ब्रह्मा, विष्णू, शिव सगळ्या विश्वातील रूपाचे कारण होत आहे. अहंकारातून सगळ्यात आधी त्रिगुणात्मक पंचतन्मात्रा प्रगट झाली. त्या पंचतन्मात्रातून तेव्हा पंचमहाभूते उत्पन्न झाली. अशा प्रकारे प्रकृतीतून पुरुषांचे अधिष्ठान करण्याने सृष्टीचा उदय होत आहे. नंतर देव, दानव, मनुष्य, गंधर्व, किन्नर, यक्ष तसेच अन्य देव अर्थात जेवढे जन्म घेणारे मरण पावणारे प्राणी आहे ते सगळे उत्पन्न होत आहे. ईश्वराच्या मायेत पडून वंश राहणारे सगळे जीव संसारिक कार्यात मग्न राहत आहे. तसेच आपल्या उद्धाराचा प्रयत्न करू शकत नाही. अरे ही अज्ञान माया अशी बलवत्त आहे, जिला वंशीभूत होऊन ब्रह्मादी देवता पण नंदी बैलाप्रमाणे दोरी बांधलेल्या पक्षाप्रमाणे नृत्य करण्यास विवंश होतात. जे मुनिगण अशा प्रकारच्या वासनारूपी चक्राची उत्पत्ती करता गुणगौमयी मायेतून स्वतःला सगळ्या प्रकारातून मुक्त ठेवत आहे, नाही तर मुक्त होण्याचा उपाय करत आहे, त्याच ज्ञानी यांचा जन्म सार्थक होत जात आहे. तेच नेहमीसाठी मायेतून मुक्त होऊन परमधामाला प्राप्त होत आहे. ही वार्ता ऐकून शौनक मुनी सुज्जींना म्हणाले की हे ब्राह्मणा, मार्कंडेय, वशिष्ठ, वामदेव, अन्य मुनिश्रेष्ठ महापुरुषांनी त्या श्री धीरवान परमहंसाचे वचन ऐकून काय म्हणाले होते? तसेच म्हणे अनंताच्या ह्या उपासनेला ऐकणाऱ्या राजांनी अनंताच्या अमृतासारखे वचन ऐकून काय म्हणाले? हा सगळा वृत्तांत आम्हाला विस्तरात सांगून आम्हाला कृतार्थ करा. शौनक आणि इतर मुनींची अशा प्रकारची जिज्ञासा पाहून सूतजींनी त्यांना ज्ञानमय वार्तेचे पुन्हा वर्णन करण्यास प्रारंभ केला आणि सांगितले की हे मुनिगण, राजेगणाची जिज्ञासा पाहून अनंत तपस्येतून मायेची निवारण आणि इंद्रियाच्या निग्रहाचा प्रसंग सांगितला. मुने अनंत सांगू लागले की मी आपले हा मायावी तसेच अस्वस्थ मानसिकतेला पाहून वनात जाऊन त्यांच्या निवारण्यासाठी तप करण्यास प्रारंभ केला. पण तरीसुद्धा मी आपल्या इंद्रियांचा तसेच मनाचा निग्रह करू शकलो नाही. अनंत श्री रूपातील जी पुरुष रूपात आलेल्या राजगण्यांना ज्ञानामृताचे महत्त्व सांगून पुढे त्यांना म्हटले की हे राजेगण, मी जेव्हा जेव्हा ब्रह्मदेवाचे ध्यान करण्यासाठी आपल्या मनाने तयार होतो, तेव्हा तेव्हा माझे मन स्त्री, पुत्र, धन इत्यादीकडे खेचले जाते. मी यावेळी संसारिक माया चक्रामध्ये स्वतःच अडकत गेलो. त्यांचे ध्यान कोणत्याच प्रकाराने विसरू शकत नव्हतो. माझे ध्यान प्रत्येक वेळी भंगले जात होते. स्त्री, पुत्र तसेच धन इत्यादी माझ्या तपामध्ये ध्यानात आले की माझे अंतर मन दुःख
शोक, मोह इत्यादींनी व्याकुळ होऊन जात होते. अशा प्रकारे वेळोवेळी ध्यानामध्ये बाधा उत्पन्न होत असल्याने मी परत विचार केला की इंद्रियांना काबू केल्याने मन पण वश होऊ शकते. म्हणूनच इंद्रियांचा निग्रह करण्याचा संकल्प केला. असा संकल्प केल्यावर जेव्हा मी दृढनिश्चय होऊन इंद्रियांवर मात करण्यास तत्पर झालो, तेव्हा इंद्रियांचे अधिष्ठानता देवगण माझ्याकडे विस्मयाने भयाने बघू लागले. त्यावेळी 10 इंद्रियांचे अधिष्ठाता देव माझ्यासमोर प्रगट होऊन मला म्हणाले की हे देव, आम्ही दिशा, वात, प्रचेता, अश्विद्वय, अग्नी, इंद्र, उपेंद्र आणि मित्र देवगण आहोत. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढचा भाग बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.